हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजची रेसिपी आहे खास तुमच्या बाळासाठी. जर तुमचं पण बाळ माझ्या बाळा इतकंच असेल, म्हणजेच 1.5 वर्षाच्या पुढे असेल, तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या बाळासाठी नक्कीच बनवू शकता. इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. त्यामध्ये 1 किसलेलं गाजर आणि 1 किसलेली काकडी टाकली. त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ. हे सर्व टाकून घेतलं. त्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून ते सर्व व्यवस्थित मिक्स केलं. बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पॅनला तूप लावून घ्यायचं. त्यानंतर पॅनवर एक पळी बॅटर टाकायचं आणि धिरड्याच्या आकारामध्ये ते बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता हे धिरडं एक साइडला पहिले व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर धिरडं पलटी मारून घ्यायचं. आता याला तुम्ही रव्याचं थालीपीठ म्हणू शकता किंवा मग उत्तप्पा म्हणू शकता. पण हे खायला खरंच खूप टेस्टी लागतं. माझं बाळ तर खरंच खूप आवडीने खातं. तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. तुमचं बाळसुद्धा तितकंच आवडीने खाईल. बनवायला जास्त कष्ट नाही, अगदी झटपट बनवून तयार होतंय. मग कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.